हॅलो एव्हरीवन, मी क्षितिजा आठवी चिद्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज मी सकाळी हॉस्पिटलला आलेले आहे। शिवनचं प्लास्टर आहे ते काढायचं आहे, तर इथे तो चालला आहे पुढे। हे हॉस्पिटल आहे आणि इथे आम्ही चाललेलो आहे डॉक्टरकडे। तर 1 महिना झाला त्याचं प्लास्टर आहे, तर ते रिमूव्ह करायला चाललं आहे, तर ते करून आम्ही येतो। इकडे आम्ही डॉक्टरची वाट बघत होतो, लाईन लावलेली। तोपर्यंत आम्ही शिवनचं वेट केलं, तर शिवनचं वेट ठीक होतं त्याच्या वयामानाप्रमाणे। ते जे काय प्रोसेस होती ती करून घेतली आणि त्याचं वेट चेक केल्यानंतर त्याचं डॅडीने पण वेट केलं, तर त्यांचं वेट खूप जास्त झालं होतं, वाढलं होतं असं ते बोलतच होते, वजन वाढलं आहे। त्याच्यानंतर मी सुद्धा चेक केलं तर माझं अनएक्सपेक्टेड होतं, खूप वाढलेलं। तर मला खूप टेन्शन आले आणि ते आमचा नंबर येईपर्यंत आम्ही वेट करत होतो बाहेर। त्यानंतर शिवनचा नंबर आला, तर सिस्टरने त्याला कटर मशीन आणून त्याचं कट करायला घेतलं प्लास्टर। ॲक्च्युली हे खूप कडक असतं, तर ते कटरने कट करायला लागतं। तर इथे ते सिस्टर काढत होते, पण तिच्याच्याने व्यवस्थित होत नव्हतं, प्रॉपर निघत नव्हतं। तर शेवटी डॉक्टर येऊन त्यांनीच करायला घेतलं आणि त्यांनी स्वतःने डॉक्टरांनी त्याचं प्लास्टर एक साईडचं काढलं। तर अशा प्रकारे त्याचं आम्ही प्लास्टर इथे रिमूव्ह केलेलं आहे। भरपूर दिवसांनी त्याचा हात मोकळा झाला, तर त्याच्या हाताचे मूवमेंट्स प्रॉपर होत नव्हते, तर त्याला फिजिओथेरपिस्टकडे एक्सरसाइज करायला सांगितली होती डॉक्टरांनी। तर असं तर बाकी ओके होतं, डॉक्टरांनी सांगितलं। थोड्या दिवसाने हाताची मूवमेंट होईल, तर सिस्टरने त्याचा जो हात होता ब्लॅक झाला होता अख्खा, तर तो थोडा क्लीन केला। शिवन जो आहे शाळेमध्ये खेळता खेळता पडला होता शाळा सुटताना, तेव्हा त्याचा हात फ्रॅक्चर झालेला। तर एकाच जागी त्याचा हात बऱ्याच वेळा फ्रॅक्चर। डॉक्टरांनी सांगितलं की त्याचा एक्सरे एकदा चेक करूया की बोन्स जॉईन झालेत की नाही। ॲक्च्युली एवढ्या लवकर जॉईन नाही होणार, बट पुन्हा एकदा एक्सरे करायला सांगितला होता, कारण की बोन्स पूर्ण तुटून गेलेला, त्याचा क्रॅक गेलेला। जस्ट एक प्रोसेस म्हणून त्यांनी एक्सरे काढायला सांगितलेली। तर एक्सरे काढून आम्ही डॉक्टरांना रिपोर्ट दाखवून आलो। तर हॅलो, तर आता मी हॉस्पिटलमधून दुपारी आलो। तर आता मी हॉस्पिटलमधून नंतर आम्ही बोट करायला गेलो। बोटिंग करून आम्ही दुपारी घरी आलो, रेस्ट केला, जेवलो आणि आता झाली आहे संध्याकाळ। तर शिवनचा हात दाखवते तुम्हाला। ॲक्च्युली असा वर कर, तर बघू शकता आता थोडा डॉक्टर बोललेत कवर झाला आहे। हे टाके वगैरे त्याला पडले होते आणि आतमध्ये प्लेट टाकली होती, तर त्याचे टाके तर नीट झालेत, प्लेट पण टाकलेली आहे, तर ते अजून त्याचा हात थोडा वाकडाच आहे। तर डॉक्टर बोललेत की होळी नीट। तर त्याचे 2 वेळा आता तो फ्रॅक्चर झालेला आहे, 3 टाईम तो पडला आहे। एकदा त्याचा 1 वर्षाचा असताना ॲक्सिडेंट झालेला आणि 2 वर्षापूर्वी त्याचा एक फ्रॅक्चर झालेला, आता पुन्हा फ्रॅक्चर झाला। त्याच्यामुळे त्याचा आता हात आता असं झालेला आहे। त्याच्यामुळे आता डॉक्टरांनी अजून 1 महिना पूर्ण रेस्ट करायला सांगितलेली आहे। तर आता त्याला एक्सरसाइज वगैरे सांगितलेली आहे। तर आजचा दिवस माझा असाच हॉस्पिटलमध्ये बाहेरच गेला। तर आजचा तर मी व्हिडिओ इथेच संपवते, आजचा ब्लॉग मी इथेच संपवते। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एक नवीन पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय 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 बाय, टेक केअर, बाय, से बाय बाय।